नमस्कार, मी प्रमोद पवार. बऱ्याच दिवसातून बऱ्याच महिन्यातून वाडा भिवंडी रस्त्यावर सहज फेरफटका मारताना लक्षात आलं की अजूनही रस्त्याचे घोडे गंगेत नाहले नाही. आज पण एरे माझ्या मागल्या तसंच सुरू आहे. मग ती इगल इन्फ्रास्ट्रक्चर असू दे की जिजाऊ कन्स्ट्रक्शन असू दे, अजूनही लोकांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम चालू आहे. आता आम्ही आहोत वारेड या ठिकाणी. 13 जुलै आजची तारीख आहे आणि माझ्यासोबत हे स्थानिक ग्रामपंचायत सदस्य यांचे पती आणि इथले स्थानिक रहिवासी केतन पाटील आहेत. त्यांचं घर बघा समोरच आहे आणि माझ्यासोबत माझे सहकारी सुनील भाऊ आणि इथले ग्रामस्थ आहेत. आम्ही इथे रस्त्याच्या तुम्हाला दुरावस्था दाखवण्यासाठी उभे आहेत. सहज जाताना लक्षात आल्यावर यांना बोलून घेतलं तेव्हा यांनी सांगितलं की मी हा रस्ता बनत असताना वारंवार ठेकेदाराला आणि इथल्या अधिकाऱ्यांना सांगितलं की या रस्त्यावर पाणी मारा, काँक्रीटचा दर्जा चांगला नाहीये, रस्ता टिकणार नाही. पण यांचं ऐकलं नाही. आज या रस्त्यावर पोते होते, कोरडे पडलेले गोनपाट होती, ती काढल्यावर हे बघितलं आता माणसं बघा गोनपाट काढतात. तेव्हा आमच्या लक्षात आलं की या रस्त्यामध्ये मोठ्या मोठ्या भेगा पडल्यात. या भेगा जरा एकदा बघा, या भेगा बघा. आता ही भेग रस्त्याच्या कॉर्नर मागच्या साईडून दाखवतो. पूर्ण शेवटपर्यंत जी भेग गेलेली आहे, ही भेग कुठपर्यंत दाखवत राहतो. ही पूर्ण भेग बघा, इथून इथपर्यंत आलेली आहे. म्हणजे पूर्ण एक रस्त्याची एक साईड गेलेली आहे. परत या साईडला आपण गेलो की पूर्ण रस्त्याला तडा गेलेली आहे. म्हणजे रस्त्याचा वापर अजून सुरू नाही. आजच याचं गोनपाट काढून या रस्त्याला ऍक्सेस द्यायला लावलाय. याच जिजाऊ कन्स्ट्रक्शनने याच्यापूर्वी या साईडचा रस्ता केलाय, तो पण दाखव. आणि तो रस्ता याच पॅच मध्ये आताच्या त्या रस्त्याची अवस्था किती बिकट आहे बघा. पूर्ण रस्ता दबलेला आहे, रस्त्याला मोठमोठ्या भेगा गेलेल्या आहेत. म्हणजे पुढचा पावसाळा हा रस्ता बघणार नाही. पुढच्या पावसाळ्यापर्यंत रस्ता टिकणार नाही. आणि आता जे तुम्हाला आम्ही दाखवलं हा 115 मीटरचा पूर्ण पॅच आहे आणि 115 मीटरच्या पॅच मध्ये पूर्णपणे 10 ते 12 ठिकाणी भेगा पडल्यात. या रस्त्याला अजिबात पाणी मारलेलं नाहीये. काँक्रीटचा दर्जा खराब आहे. आत्ताच मी पीडब्ल्यूडीचे अधिकारी जाधव यांना फोन केला तर त्यांना याबाबत ग्रामस्थांनी कल्पना दिली. म्हटलं त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. हा बघा मध्ये पूर्ण असा दबलेला आहे आणि ही पूर्ण भेग बघा. अशा भेगा 10 ते 12 ठिकाणी पडलेल्या आहेत. म्हणजे 115 मीटरच्या रस्त्यामध्ये जर 10-12 ठिकाणी भेगा पडत असतील तर याचा अर्थ प्रत्येक 10-12 फुटावर 10-12 मीटरवर ही भेग आहे. पूर्ण रस्त्याला भेगा आहेत, पूर्ण रस्त्याला. म्हणजे शेवटपर्यंत पूर्ण रस्त्याला तडा गेलेली आहे. या रस्त्याला ऑलरेडी कटिंग केलेली आहे. कटिंग केल्यानंतरही जर अशा भेगा पडतात याचा अर्थ काँक्रीटचा दर्जा पूर्णपणे निकृष्ट आहे. याला सर्वस्वी जबाबदार ना ठेकेदार तर आहेच, ठेकेदार तर भ्रष्ट आहे, त्याबाबत कोणाचंही दुमत नाही. पण जेई म्हणजे ज्युनियर इंजिनियर ज्यांचं प्रत्यक्ष निरीक्षण करून या कामावर लक्ष ठेवण्याचं काम असतं, पण हे एवढे बेजबाबदार आणि निगरगट्टे जेई बनलेत की यांना ठेकेदाराचे कर्मचारी बनलेले आहेत, ठेकेदाराचे लाचार बनलेले आहेत. त्यामुळं या रस्त्याचं पूर्ण देखरेख ठेकेदारच करतो, काँक्रीटचं निरीक्षण ठेकेदारच करतो आणि काँक्रीटची क्वालिटी ठेकेदार तपासतो, अधिकारी तपासत नाही. एकूणच या रस्त्यावर 800 कोटी जे खर्च होतात, या 800 कोटी मधले जवळपास 300 कोटी हे इगल कंस्ट्रक्शन सोडून इतर 2 ठेकेदार करतात, ज्यामध्ये जिजाऊ कंस्ट्रक्शन आणि मयूर कंस्ट्रक्शन आहे. इगलनेही सुरुवातीला चांगलं काम केलं, पण ज्या कामावर आपण आवाज उठवला मुसारण्याजवळचा पॅच, की ज्या कामामध्ये त्या कामामध्ये निकृष्ट काँक्रीट वापरलेलं होतं, पाणी नसलेलं काँक्रीट वापरलं होतं, ते पूर्ण पॅच आता खराब झालेलं आहे पावसामध्ये. इथले ग्रामस्थ केतन पाटील यांनी याबाबत आवाज उठवला. राज ठाकरे इथले ग्रामस्थ यांनी याबाबत आवाज उठवला. राज ठाकरे आपल्या सोबत आहेत, तुम्ही बघू शकता. राज, काय सांगशील या बाबतीत? बरेच दिवसापासून इथे काम चालू होतं रस्त्याचं आणि ते रस्त्याचं म्हणजे आज दोन डंपर घेऊन आले. हे आपले काय ते जेसीबी जेसीबी ना आपले मिक्सर येतात. हा, 2 मिक्सर आत टाकायचे, 2 मिक्सर उद्या टाकायचे. कमीत कमी जिथे जिथे पण पॅचचं काम चालू आहे तिथे तिथे यांचा महिना खोदाई चालू आहे. आता आपण आंबाडी ब्रिजची पण अवस्था तीच बघितली होती का, म्हणजे प्रत्येक ठिकाणी जे कामं चालू आहे तिथे म्हणजे निष्कृष्ट दर्जाची कामं चालू आहे. ज्या माझ्या आता गावाजवळचं काम चालू आहे, पूर्ण रस्ता हा फाटलाय. आता माझे मित्र केतन पाटील याच्या घराजवळ रस्त्याचं काम चालू आहे. त्यांनी मला त्याच दिवशी फोन करून सांगितलं होतं का हा रस्ता पूर्ण फाटलाय, 3 दिवस झालं काम चालू झालंय, पण याच्यावर कधी पाणी मारलं नाही यांनी. 3 दिवसावर त्यांचा जिजाऊचा टँकर इथेच उभा होता पाणी मारण्यासाठी, पण टँकरवाला बोलता आमच्याकडे काय अजून आलेलं नाही. वरून फोन येईल तेव्हा त्याला विचारलं असं पाणी का मारत नाही.
पण वरून मला फोन आलेला नाही, तोपर्यंत पाणी मारायची हे नाहीये. मग कमीत कमी 3-4 दिवस पाणी मारला नाही. नंतर त्याच्यावर काहीतरी पोते आणून टाकले, त्याच्यावर पण पाणी मारला नाही. आणि आज जी रस्त्याची अवस्था समोर बघतायत का, एवढे वर्ष यांनी लुटून खाल्लेला रस्ता आहे, तो खाल्ला त्याच्याबद्दल हरकत नाही. पण आता इगलने कुठेतरी थोडंफार चांगलं काम करायला लावलेल. मध्ये मध्ये कुठे पीस राहिलेले आहेत, हे यांच्या काहीतरी कॉन्ट्रॅक्ट मध्ये होते. ते पीस पण तुम्ही मारू शकत नाही. 100-150 मीटरचा पीस तरी चांगला मारावा ही जनतेला तुमच्याकडनं अपेक्षा होती. ती पण तुम्ही आजपर्यंत काय होतंय, याच्या पहिले पण आम्ही तुमच्यावर बोलतो. निदान एवढे वर्ष लुबाडला या 2 कॉन्ट्रॅक्टरांनी, मयूर कन्स्ट्रक्शन आणि जिजाऊ कन्स्ट्रक्शननी. पण आता तरी जनतेला कुठेतरी सुखाचे दिवस येतील पूर्ण रस्ता झाल्यावर. ती पण यांची करायची नियत नाहीये. फक्त तुम्ही समाजसेवाचा जो घेतलेला आहे ना डोंगराचा बुरखा, आम्हाला समाजसेवा नको, आम्हाला रस्ते चांगले द्या. कारण की आता याच्यामध्ये आमच्या बरेचसे भाऊ बहिणीच्या मेलेले आहेत, याच्या पुढे तरी ते कोणी मरू नये म्हणून एक वेळ तुम्ही समाजसेवा कमी करा, पण ज्याचे पैसे घेताना ते कामं जरा व्यवस्थित करा, अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. म्हणजे बरोबर आहे. आता आपण मागच्या पावसाळ्यापूर्वी आपण आंदोलन केलं, तुम्हाला माहिती आहे. आणि आपण आंदोलन केल्यानंतर या रस्त्याचं काम वेगाने सुरू झालं. आता आम्ही रोज याच्यावरच बोलत बसायचं का रस्ता 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 रस्ता. बाकीच्यांना कोणाला काही पडलेलं नाही. या दोघांचं मी अभिनंदन करेन की यांनी किमान आवाज उठवला, याचे व्हिडिओज काढले आधीच, आणि तुम्ही बोलले आणि त्यांनी ठेकेदारला जाब विचारला. आपल्याकडे काय माहितीये का, छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले पाहिजेत, पण शेजारच्या घरात आवाज कोणतरी उठवला पाहिजे, पण आम्ही उठवणार नाही. म्हणून हे ठेकेदार निगरगट्ट झालेत, माजलेले आहेत. या रस्त्यावर आपल्या आंदोलनानंतरही 10 ते 12 गंभीर अपघात झाले. अनेक लोक दगावली. रस्त्यावर 800 कोटी रुपये खर्च करायला लावलेत, पण त्याच्यावर कोणाचं लक्ष आहे का? त्या 800 कोटीचा वापर विनियोग कसा होतो, यांच्याकडे असलेल्या 40-40 कोटीच्या कामाची काय अवस्था आहे, याच्यावर कोणी काय बोलत नाही. याचा या अधिकाऱ्यांनीही विचार केला पाहिजे. ठेकेदारांनी थोडं आत्मपरीक्षण करावं की लोकांच्या किती शिव्याशाप खायच्या, एक मर्यादा असते. आता तरी आत्मपरीक्षण करा आणि लोकांचे जे पैसे गिळंकृत केले 30-40 कोटी, ते लोकांना त्या रस्त्यामध्ये लावा. कारण हा रस्ता लोकांच्या जीवाशी खेळणारा आहे. तुम्ही जेवढं निकृष्ट काम कराल तेवढे लोकांचे जास्त जीव जातील. थोडी तरी काय जनाची नाही तर मनाची शिल्लक असेल तर कृपया या ठिकाणी या. हा रस्ता पूर्ण निकृष्ट आहे. हा पॅच पूर्ण खोदला पाहिजे आणि पुन्हा बनवला पाहिजे, कारण याच्यावर M20 पेक्षा जास्त दर्जाचं कॉन्क्रीट वापरलेलं नाही. खाली बेसमेंट पाया त्याचा जो आहे ते योग्यरित्या फिलअप केलेलं नाही, त्याचं कॉम्पॅक्टिंग केलेलं नाही. फक्त माती लेवल केली, JCB लेवल केला, एक प्लास्टिक टाकला आणि कॉन्क्रीट टाकलं. बरोबर आहे ना? अतिशय दर्जाहीन काम केलंय. तर या जाधव नावाचे जे त्यांना मी फोन केला, त्यांना मला सांगायचंय की जर अशाच पद्धतीने तुम्ही काम करत असाल तर तुमचं या एरियामध्ये रस्त्यावर फिरणं लोक जड करून टाकतील, कारण लोकांमध्ये आता आक्रोश आहे. कृपया हा वारेट जवळचा 115 मीटरच्या पॅचचं पुनर्निरीक्षण झालं पाहिजे, त्याची दर्जा तपासणी झाली पाहिजे, त्याचं क्यूब घेऊन त्याचं सॅम्पल टेस्ट केला पाहिजे, अशी मागणी करून आम्ही आजच त्यांना पत्र देतोय. धन्यवाद.